हे झाली. ठीक आहे, झालं. ओके 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 सर. हा झालंय रेकॉर्डिंग सुरू. ओके. तर कॉलर माईक घेतला का सर? हा कॉलर माईक घेतला का म्हटलं? अरे कॉलर माईक घ्यायचा राहून गेला बघा, तुम्ही विसरलो मी. बरं, नेक्स्ट क्लासला नक्की मला कोणीतरी याच्यावर ग्रुपवरती टाकून द्या सर, कॉलर माईक घेतला का, कारण क्लास संपला की मग ते लक्षात राहत नाही माझ्या काही. अच्छा, कसं ना सर, युट्यूबला जे येतात ना सर व्हिडिओ, हा त्याच्यामध्ये थोडासा आवाज क्लिअर नाही यायला ना, म्हणून बोलतीये मी. नाही, बरोबर आहे. मला सजेस्ट केलं 1-2 जणांनी. मी परवा आता पुढचा नेक्स्ट क्लास होईल ना आपला, अच्छा. नक्की तो कॉलर माईक घेऊन टाकेल. ओके. ओके ओके. तर आपण आता लिली डिसिल्वाचं जे बुक जे आहे त्यामधले काही जे थोडे एक्झाम्पल्स आहेत, नंतर पाली व्याकरणामधले जे काही एक्झाम्पल्स आहेत ते घेऊ, आणि नंतर मग बाकीचे ॲडव्हर्बचे जे काही एक्झाम्पल आहेत ते मी तुम्हाला शिकवणार आहे. म्हणजे आता आपण नुसतं पुल्लिंग, प्रश्नार्थक याचे वाक्य आपण बघणार आहोत. आता कोणत्या तरी मॅडमने विचारलं की स्त्रीलिंग मध्ये पण आहे का सर, तर स्त्रीलिंग मध्ये पण वेगळे प्रत्यय आहेत. क सर्वनामाचे. नपुंसकलिंग मध्ये फक्त 2 विभक्ती जे आहेत, म्हणजे प्रथमा विभक्ती आणि द्वितीया विभक्ती, ह्या 2 विभक्ती फक्त चेंजेस आहे. बाकी तृतीया विभक्तीपासून तर सप्तमी विभक्तीपर्यंत, जे पुल्लिंग क चे जे काही प्रत्यय जे आहेत किंवा विभक्ती जे आहेत त्या सर्व पुल्लिंग विभक्तीप्रमाणे आहे. फक्त नपुंसकलिंग मध्ये फक्त प्रथमा आणि द्वितीय चेंज होते. बाकी तृतीयापासून पुल्लिंग प्रमाणेच त्याची विभक्ती आपल्याला चालवायची असते. तर आज आपण पुल्लिंगचा हा जरा विषय जो आहे हा क्लोज करू, आणि नंतर मग नपुंसकलिंग आणि स्त्रीलिंग. आता एकदा का पॅटर्न तुमच्या लक्षात आला की मग तुम्हाला पुढे काम करायला किंवा शिकायला काही अडचण येणार नाही. आणि हे एकदा का क सर्वनाम प्रश्नार्थक जो आहे, पुल्लिंग, नपुंसकलिंग आणि स्त्रीलिंग, हे तिघही प्रत्यय आणि विभक्ती आपण शिकल्यानंतर मग आपण अम्मा आणि तुम्म हे जे काही विभक्ती ज्या आहेत, अम्मा आणि तुम्माच्या ह्या विभक्ती पण आपण शिकूया. आणि त्यानंतर अथ्थी, असं हा जो धातू जो आहे, असं म्हणजे असणे. जसं की मला 2 हात आहे असं म्हणायचं असेल तर आपण इथे ती, अंती वगैरे असे वर्तमान काळाचे प्रत्यय वापरत नाही, तर असं धातू आपण वापरतो. तर असं धातूचे जे काही प्रथम पुरुष, मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष यांचे जे काही प्रत्यय जे आहे, म्हणजे अथ्थी, संती, असी, अथ्थ वगैरे, तर हे आपण शिकू. म्हणजे टोटल तुम्हाला बोली भाषेमध्ये जे जे काही शब्द, जे जे काही वाक्य किंवा प्रश्नार्थ किंवा सिच्युएशन नुसार जे तुम्हाला आवश्यक आहे, ह्या सगळ्या गोष्टी ह्या मी आता तुम्हाला जे काही वर्णन केलं, पाली भाषा, बोली भाषेचा जो पोर्शन, त्यामध्ये सगळ्या गोष्टी येऊन जाईल. नंतर मग आपण संभाषण करायला सुरुवात करू. नाही तर आपण जे संभाषणाचे जे काही पॅरेग्राफ जे आहेत 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वीच्या पुस्तकांमध्ये किंवा जातक कथांमध्ये जे काही संभाषण जे आहे, किंवा धम्मपद अठ्ठकथांमध्ये काही जे काही स्टोरी जे आहेत, कथा आहेत, त्यामध्ये एकमेकांशी बोलताना कसे ते बोलतात, तर ते आपण बघितल्यानंतर आपल्या अगदी पिक्चर क्लिअर होईल आणि तुम्हाला सहजपणे हे बोली भाषा जी आहे, पाली बोली भाषा, हे तुम्हाला सहज बोलता येईल. तर असा माझा एकंदरीत तुम्हाला मी प्लॅन सांगितलेला आहे. तर तुम्ही ह्या पद्धतीने जर सगळा व्यवस्थित अभ्यास केला आणि टिकून राहिलात, तर मला असं वाटतं की अजून 2-4 महिन्यामध्ये तुम्ही अगदी एक्सपर्ट व्हाल आणि दुसऱ्यालाही शिकवाल. माझी तर इच्छा आहे तुम्ही दुसऱ्यांना पण विहारामध्ये जाऊन शिकवावं. कारण आपल्याला हे मी तुम्हाला मागे सांगितलं की ही एक काय आहे, मिशन आहे, बाबासाहेबांची धार्मिक मिशन आहे. बुद्धा
ज्ञानाचा किंवा बुद्ध धम्माचा आपल्याला प्रचार प्रसार मोठ्या पद्धतीने करायचा आहे. आणि घर तिथे पाली भाषा. हे जे ब्रीद वाक्य जे आहे त्या पद्धतीने आपण हे कार्य करणार आहोत. भलेही कोणी ह्या कार्यामध्ये जुडो न जुडो, पण ज्यांना धार्मिक जाणीव आहे किंवा जी सामाजिक जाणीव आहे ते लोक नक्कीच आपल्या ह्या कारवामध्ये किंवा आपल्या या कामामध्ये सहभागी होतीलच आणि राहतीलच अशी मला पूर्ण खात्री आहे. ओके, तर मी तुम्हाला आता लिली डिसिल्वाच्या बुक्स मधले काही जे उदाहरणं जे आहेत ते उदाहरण मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो आणि लगेच आपण पुढे जाऊया. ओके, स्क्रीन दिसतोय का तुम्हाला? नाही सर. नाही का? एक मिनिट, ते प्रेझेंट करायचं. हा, ओके ओके. बंद कर. व्हाईट बोर्ड दिसतोय ना? हो सर. हो सर. हो सर. Just a minute, हा, आता तुम्हाला दिसत असेल क्रियापदों की तालिका वगैरे असं काही दिसतंय? हो सर. खूप छोटे छोटे दिसतंय सर. आता व्यवस्थित दिसतंय. ओके, आता मोठ्या याच्यामध्ये दिसतंय ना सगळं व्यवस्थित? हो सर, छान दिसत आहे. हा, ओके. तर ते लिली डिसिल्वाच्या बुक्स मध्ये अभ्यास क्रमांक 32 जो आहे त्यामध्ये काही उदाहरणं दिलेले आहेत ते मी तुम्हाला हे बघा, या ठिकाणी 11 नंबरचं जे उदाहरण आहे बघा, 11 नंबर इथे दिलेला आहे. ओके, 11 नंबर. कदा त्वं मातरं पश्यितुं पर्याय सद्दिं गच्छसि.
तर या ठिकाणी बघा कदा हा प्रश्न विचारलेला आहे इथे कदाने. कदा म्हणजे काय? केव्हा. ओके. केव्हा. हा, कदा त्वं मातरं पश्यितुम. आता इथे बघा कर्ता जो आहे त्वंग आहे. एक तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगतो, जिथे त्वंग हा शब्द आला किंवा हा कर्ता आला की क्रियापदाला सी हा असलाच पाहिजे. बघा इथे गच्छसी आलेला आहे, हा सी फक्त त्वंगलाच लागणार, बाकी कुठल्याही शब्दाला किंवा कर्त्याला लागणार नाही. हे तुम्ही अगदी मनामध्ये खुणगाठ बांधून घ्या. त्वंग दिसला तरच मी सी लावेल असं. जसं आपण एखाद्या गोष्टीला हट्टाला पेटतो ना, तो जर आला तरच मी येईल, तुम्ही जर हे घेतलं तरच मी येईल बाहेर फिरायला म्हणा किंवा गावाला, किंवा असे आपण काही जे हट्ट करतो ना, तसा हट्ट तुम्ही करायचा. कशासाठी? त्वंग जर करता आला तरच मी क्रियापदाला सी हा प्रत्यय लावणार. बाकी मग तुम्ही मह्यंग, तुह्यंग, तव, नंतर हे जे अम्मा आणि तुम्मचे जे काही विभक्तीचे जे काही प्रत्यय जे आहेत त्याला ते लावायचं नाही आहे तिथे, कारण करता तो त्वंग नसतो. फक्त त्वंग ला सी आणि अहंला मी आणि म. सी आणि थ हे एक लक्षात ठेवा. तर कदा त्वं मातरं पश्यितुम भर्याय सद्दिम गच्छसि. आता या ठिकाणी बघा, केव्हा तू मातरं पश्यितुम. आता हा जो पश्यितुम जो आहे ना, हा इथे तुम जो आलेला आहे, तर तो तुम हे पण तुम्हाला शिकवायचं आहे. तर हा तुम च्या साठीच त्याचा अर्थ होतो, म्हणजे बघण्यासाठी. पस्स म्हणजे काय? बघणे. आणि पश्चिम म्हणजे काय? बघण्यासाठी. आणि मातरं म्हणजे काय? आईला. म्हणजे जे मातू हा जो मूळ शब्द जो आहे, तर त्याचे द्वितीय विभक्ती एक वचनामध्ये मातरं होतं. तर तू आईला बघण्यासाठी भर्याय सद्धिम. भर्या म्हणजे काय? पत्नी. हा, आणि हा य जो लागलेला आहे, आता इथे भर्या हे स्त्रीलिंग शब्द आहे, त्यामुळे त्याचे जे प्रत्यय जे आहेत आ एंडिंगचे आहेत, तर त्याला य हा तृतीय विभक्तीतला एक प्रत्यय लागलेला आहे. हे आपण पुढे शिकणारच आहोत. तर स्त्रीलिंग शब्द आपण ज्यावेळेस शिकू त्यावेळेस ते लक्षात येईलच. तर हा य इथे तृतीयामध्ये असल्यामुळे, कारण हे मी कसं ओळखलं लगेच, कारण सद्धिम आणि सह हे जे दोन शब्द जे असतात ते फक्त तृतीय विभक्तीच्या सोबतच जोडलेले असतात. हा नियम आहे, हे लक्षात ठेवा. सद्धिम म्हणजेच काय? बरोबर, सोबत. किंवा सह म्हणजे काय? बरोबर, सोबत. हे फक्त तृतीय विभक्तीच्या शब्दाच्या सोबत जोडलेले असतात. म्हणून भर्याय सद्धिम म्हणजेच काय? पत्नी सोबत. अलग लक्षात. गच्छसी, गच्छ आणि सी प्रत्यय म्हणजे जातोस. म्हणजे केव्हा तू आईला बघण्यासाठी पत्नी सोबत जातोस. आलं. हे अशा पद्धतीचं ह्या वाक्याचं भाषांतर आहे. किती म्हणजे प्रत्येक शब्दाला असं रिंगणामध्ये घेऊन त्याचं व्याकरण समजून आणि मग मी ट्रान्सलेशन केलेलं आहे. तर हे ट्रान्सलेशन तुम्हाला करता यायला पाहिजे. आलं लक्षात. आता मी तुम्हाला नेहमी सांगतो की आधी तुम्ही क्रियापदाला 4 प्रश्न विचारायचे. त्याच्याकडे आधी बघायचं. कोण गच्छसी? तर या ठिकाणी त्वंग आहे, तर मग तो कर्ता आहे. बरोबर. आता तो कशासाठी जात आहे? तर मातरं पश्यितुम. आलं लक्षात. आता तुम्ही म्हणाल की हे कर्म आहे का? तर नाही, हे काय आहे? हेतू आहे. आलं लक्षात. जे द्वितीय विभक्ती इथे आहे, मातरं ही द्वितीय विभक्ती आहे, म्हणजे आईला किंवा याला. त्यानंतर तुम्ही काळ कोणचा आहे? तर सी आहे, तर वर्तमान काळातलं वाक्य आहे. आणि सी आहे तर एक वचनातलं हे वाक्य आहे. हे 4 प्रश्न तर क्लिअर कट हे गच्छसी हा शब्द देतो. हे मी परत तुम्हाला रिमाइंड करतो आहे. ओके. त्यानंतर दुसरा जो आहे बघा, कुतो ता इथियो मनयो आहारिंसु. आता या ठिकाणी बाकीचे जे शब्द जे आहेत याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा.
परंतु मी त्याचा तुम्हाला अर्थ सांगणारच आहे. परंतु मला काय तुम्हाला सांगायचं आहे की हे जे कुतो आहे हा, तर ते मी तुम्हाला समजून सांगतोय की कशा पद्धतीचे वाक्य तयार होतात प्रश्नार्थक. कुतो ता इथियो मनयो आहरिंसु. तर आहरिंसु हा शब्द बघितल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की हे वाक्य अनेक वचनामध्ये आहे कारण आहरला इंसू हा प्रत्यय इथे लागलेला आहे आणि इंसू प्रत्यय हा काय आहे, भूतकाळाचा आहे. म्हणून हे वाक्य भूतकाळामध्ये आहे हे आपल्याला लगेच समजलं पाहिजे. भूतकाळ आणि अनेक वचन, बरोबर. मग अनेक वचन आहे आपलं क्रियापद, तर मग ऑटोमॅटिकली तुमचा कर्ता सुद्धा काय पाहिजे, अनेक वचनामध्ये पाहिजे. तो कर्ता बघा इथे ता इथियो इथे असा आलेला आहे. म्हणजे काय, त्या स्त्रिया. इथियो हा यो इथे प्रत्यय आहे. इथी हा इकारांत शब्द आहे. ता इथियो, ओके. म्हणजे त्या स्त्रिया किंवा महिला. मनयो, तर मनयो हे सुद्धा काय आहे, अनेक वचनामध्ये आहे. म्हणजे अनेक मणी. म्हणजे याचा अर्थ काय झाला, कोणाचं माईक चालू आहे, माईक कृपया करून बंद करा. कुतो ता इथियो मनयो आहरिंसु, म्हणजे कुठून. कुतोचा अर्थ मी तुम्हाला दिलेला आहे वाटतं. दिलेला आहे का कुतो? तर जर दिलेला नसेल तर तो लिहून घ्या व्यवस्थित. कुतो म्हणजे काय, कोठून त्या स्त्रिया अनेक मण्यांना, त्या स्त्रियांनी अनेक मण्यांना आणले. भूतकाळ आहरिंसु, ओके. अशा पद्धतीचा या वाक्याचं भाषांतर होईल. कुतो ता इथियो मनयो आहरिंसु, तर कोठून त्या स्त्रियांनी. आता इथे तुम्ही म्हणाल की मग त्या स्त्रिया असा शब्द वापरावे, तसं नाही. भूतकाळामध्ये आपल्याला ना ने वगैरे हे लावावं लागतात, परंतु तो कर्ताचा त्याचा अर्थ काही बदलत नाही. तो कर्ता म्हणूनच तसा राहतो, हेही लक्षात ठेवायचं. तर कुतो ता इथियो मनयो आहरिंसु, म्हणजे कोठून त्या स्त्रियांनी मणी, अनेक मणी आणले. ओके, आहरिंसु भूतकाळ. ओके. त्याचप्रमाणे बघा इथे कथन पण आलेला आहे. कथन म्हणजे हाऊ, ओके. कथन म्हणजे कसे. हिंदीमध्ये कैसे, मराठीमध्ये कसे, ओके. आणि इंग्रजीमध्ये हाऊ, असा ह्या कथचा अर्थ आहे. तर किती पेजवर आहे हे? पेज नंबर 65. पेज नंबर 119. पाली मराठी लिहिली, ओके, या पुस्तकामध्ये. कथन म्हणजे काय, हाऊ. आता बघा इथे कथन तुम्हे उदधिक तरेंतु आखंखथ, आकंखथ, ओके. कथन तुम्हे उदधिक तरेंतु आकंखथ. आता बघा इथे आकंखथ, लगेच आपल्या लक्षात आलं पाहिजे की आकंखथ हा जो शब्द जो आहे हा क्रियापद आहे. कारण का, ठ हा इथे प्रत्यय लागलेला आहे. मग आपल्याला माहित आहे की मध्यम पुरुष मध्ये अनेक वचनामध्ये. माईक कोणाचा बंद करा ना माईक. हॅलो, इतरांना त्रास होते, मलाही त्रास होते. कोणाचा माईक चालू आहे? बोलायचं असेल त्यावेळेसच माईक ओपन करायचा आणि बोलणं झाल्यानंतर लगेच माईक बंद करायचा. अजूनही माईक बंद केलेला नाही. मी जर चेक केलं आणि तर मला जर सापडलं तर मी यामधनं मीटिंग मधून म्हणजे या क्लास मधून रिमूव्ह करून टाकेल, जर तुम्ही जर सूचना पाळत नसलात तर.
अजूनही माईक चालूच आहे? कोणाला कळत नाही का? केदारनाथजी, कोणाचा माईक चालू आहे बरं, सांगा बरं मला. सर्वांची नावं नाही दिसत सर मला, तुम्हाला दिसतात फक्त. अच्छा, बरं बरं. आता ते परत मला ते करावं लागेल. ठीक आहे, आता आवाज येत नाहीये. तर आकांक्षत इथे थ प्रत्यय आलेला आहे. मग थ प्रत्यय आलेला आहे तर साहजिकच मी सांगितल्याप्रमाणे जो कर्ता जो आहे तो काय अनेक वचनामध्ये आहे. तर म्हणजे कोण आकांक्षत, आकांत म्हणजे इच्छा करणे. तर को आकांक्षत असा जर मी प्रश्न विचारला तर इथे मला उत्तर मिळेल तुम्हे. हे तुम्हे काय झालं मग? कर्ता झाला. ओके, हा तुम्ही काय झाला? कर्ता झाला. काय झालं? ओके, इथे या ठिकाणी तुम्ही काय आहे? कर्ता. करता. हा, मध्येच काय डिस्टर्ब होतं, काही समजत नाही. तुम्ही काय आहे? करता. आता तुम्ही आकांक्षत म्हणजे तुम्ही इच्छा करता. तर कसे कसे तुम्ही उदधिंग, उदधिंग म्हणजे काय? समुद्र म्हणा किंवा पाण्याचा मोठा जलसाठा. आणि तरीतुम म्हणजे तर म्हणजे काय? पार करणे. आणि तरीतुम हा जो तुम जो आहे याचा अर्थ होतो च्यासाठी, म्हणजे पार करण्यासाठी. काय पार करण्यासाठी? समुद्र पार करण्यासाठी. ओके, तर मग ह्या वाक्याचा अर्थ काय कसा झाला बघा. कथन तुम्ही उदधिंग तरीतुम आकांक्षत म्हणजे हा जो बोलणारा जो व्यक्ती जो आहे तो आश्चर्य व्यक्त करतोय किंवा हा जो जलसाठा जो आहे हा पार हे जे कोणी लोक आहेत ते करू शकत नाही. तर तो आश्चर्य व्यक्त करतोय की कसे तुम्ही हा मोठा एवढा मोठा समुद्र तुम्ही त्याला समर्थ नसताना सुद्धा पार करण्याची इच्छा व्यक्त करता. हा, अशा पद्धतीचा विचार म्हणजे हाऊ. किंवा तो साधा प्रश्न विचारतोय की तुम्ही हा जो जलसाठा जो आहे किंवा समुद्र जो आहे हा तुम्ही कसा करणार. म्हणजे तरी तो एक मिनिट, कोण आहे मला बघू द्या, मी त्याला रिमूव्ह करतो. आवाज बंद झाला वाटतं काय? बरं, एक चान्स देऊन बघू आपण. परत परत आवाज आला तर मी नक्की त्या माणसाला, कोण जे असेल, माणूस असेल किंवा कोण असेल, त्याला मी रिमूव्ह करणार. ओके, हा. तर या ठिकाणी कथन तुम्ही उदतिंग तरितुम आकांक्षत म्हणजे कसे तुम्ही समुद्र जो आहे तो समुद्र तुम्ही पार करणार. ओके, हा. तर हा एक आहे. नंतर पुढे उदाहरण आहेत अजून. इथे कुतो 18 नंबरला पण आहे बघा. 18 नंबरला पण उदाहरण आहे. कुतो म्हणजे काय? कोठून. कुतो अहं धम्मस्य विज्ञातारं पन्यावंतं भिक्खुम लभिस्सामि. ओके, हे वाक्य तुम्हाला दिलं तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काय, आधी सर्वात आधी आपला मित्र कोण आहे? क्रियापद आहे, त्याला आपण पकडला. ओके,
त्याला पकडल्यानंतर बघितलं आपण की इथे प्रत्यय काय जोडलेला आहे, इस्सामी जोडलेला दिसतोय. म्हणजे हे वाक्य भविष्यकाळ. हा भविष्य काळामध्ये आहे. आणि मी आहे हा इसामी आहे प्रत्यय, तर म्हणजे याचा करता नक्कीच अहंग असणार. तो बघा इथे अहंग सापडला लगेच, नाही का? कारण आपण अहंग असला तरच तो आपण काय करणार, आपण इसामी लावणार. ओके, तर अहंग लभिसामी म्हणजे मला लाभणार, हा, किंवा अशा पद्धतीने हे वाक्य आहे. आणि इसामी हे काय आहे, कोणचा काळ आहे, वर्तमान काळ आहे. तर हे चार प्रश्नांची उत्तर लभिसामींनी दिले. ओके, आता धम्मस्स विज्ञातारं पन्यावंतं भिक्खुम म्हणजे धम्मस्स, बघा डबल स लागलेला आहे, तर काय होईल, छट्टी विभक्ती म्हणजे धर्माचा विज्ञातारण. आता हा जो शब्द आहे हे तुम्हाला अजून कठीण आहे. विज्ञातारण म्हणजे काय, जाणणारा, विशेष प्रकारे जाणणारा. पन्यावंत म्हणजे काय, प्रज्ञावंत. भिक्खू म्हणजे इथे बघा हे सगळे काय आहे, विशेषण आहेत या भिक्खूचे. म्हणजे भिक्खू कसा पाहिजे, कसा लाभणार आहे, जाणणारा. कशाला, धम्माला. धम्माला जाणणारा, समजणारा प्रज्ञावंत भिक्खूला, भिक्खू मला लभिसामी म्हणजे लाभणार. तर हा प्रश्न विचारतो आहे कोठून, कोठून मला. आता इथे अहंग म्हणजे मी, परंतु ह्या वाक्यामध्ये तुम्हाला त्याचा अर्थ मला घ्यावा लागणार आहे. आलं लक्षात? किंवा मी जरी म्हटलं म्हणजे कोठून मी धम्माचा विज्ञातारण म्हणजे जाणणारा प्रज्ञावंत भिक्खू लाभणार, म्हणजे मला लाभणार, किंवा मी कुठून त्याला शोधणार वगैरे वगैरे, असं प्राप्त करणार वगैरे, अशा प्रकारचं याचं वाक्य आहे. मी किंवा मला. आपल्या मराठीमधून योग्य प्रकारे त्या शब्दाचा, त्या वाक्याचा अर्थ जो आहे तो अर्थ प्रदर्शित झाला पाहिजे. असे आपल्याला चेंजेस करायला काही हरकत नाही भाषांतर करताना, परंतु व्याकरणाच्या बाहेर सुद्धा जायचं नाही. ओके, नंतर बघा 23वा वाक्य आहे, कदा अम्माकं पथना समिज्जन्ति. आलं लक्षात? समिज्जन्ति म्हणजे काय, समिज्जन्ति याचा अर्थ काय, कोणाला सांगता येईल? कदा समजणे सर. हा समजणे नसावा, साफ करणे. साफ करणे, तो समिज, हा तसा पण आहे. पूर्ण करणे अर्थ दिलाय सर, पूर्ण करणे. येस येस, पूर्ण करणे. कारण का इथे पथना आहे. पथना म्हणजे काय, प्रार्थना. आलं लक्षात? हा, पथना म्हणजे काय, प्रार्थना. आपण प्रार्थना करतो की नाही, तर मग त्यांनी काय विचारलेलं आहे, कदा अम्माकं पथना समिज्जन्ति म्हणजेच काय, कसा त्याचा काय हे होईल सांगा बरं. वर्तमान काळ अनेक वचन. व्हेरी गुड. आणखी काय तुम्हाला माहिती मिळेल त्याच्यात आणखी? समज्जती म्हणजे सफल होणे किंवा पूर्ण होणे असं म्हटलं तरी चालेल, कारण सफल होणे असं आहे, म्हणजे पूर्ण होणे. आणि समज्जती इथे हा जला झ असल्यामुळे सफल होणे किंवा पूर्ण होणे, आणि जला ज जर असला तर मग साफ करणे, अशा पद्धतीचं हे त्याचा अर्थ आहे. म्हणजे केव्हा आमची प्रार्थना सफल होते, असा या वाक्याचा अर्थ होणार.
काय होणार? केव्हा आमची प्रार्थना आम्हाकर म्हणजेच काय? आमची प्रार्थना सफल होणार, असं ह्या पद्धतीचं हे वाक्य आहे. आलं लक्षात? तर पहिले आता सांगा ना जरा. कुतो अहं धम्मस वियांतरं पय्यावंतं विकुम लभिस्सामि. सांगितलं ना मी. कोठून मला धम्माचा हा जाणकार किंवा धम्माचा वक्ता. प्रज्ञावंत जाणकार नाही होणार का सर? हा सर प्रज्ञावंत जाणकार नाही होणार का? नाही, प्रज्ञावंत हा हॅलो? वेगळा शब्द आहे आणि जाणकार जो आहे तो वेगळा शब्द आहे. म्हणून जाणकार अच्छा. आणि प्रज्ञावंत असा भिक्खू. आलं लक्षात? अच्छा सर. जसं बघा एक शब्द आहे अख्खा तारण. सर प्रज्ञावंताचा अर्थ हे आपलं काय म्हणतात ते म्हणजे हुशार किंवा विद्वान असा होऊ शकतो का प्रज्ञावंत? प्रज्ञावंत म्हणजे प्रज्ञावंत म्हणजे बुद्धिवान होईल ना सर? बुद्धिवान विद्वान होऊ शकतो ना. हा? विद्वान नाही विद्वान होऊ शकतो ना सर? नाही 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 हा बघा, हा प्रज्ञा जो शब्द जो आहे ना, हा असल्यावर होईल. हा प्रज्ञा शब्दाला फार मोठा अर्थ आहे. एखादा विद्वान व्यक्ती सुद्धा प्रज्ञावंत नसतो. आलं लक्षात? एखादा विद्वान जो आहे, पीएचडी होल्डर आहे, ओके. मोठा काय विचारवंत आहे, पण जर त्याला जर प्रज्ञा प्राप्त नसेल तर तो सुद्धा दुःखाला समोर जातो किंवा दुःख क्रिएट करतो किंवा तो आनंदी राहू शकत नाही किंवा सुखाला प्राप्त करू शकत नाही. असे कितीतरी लोक आहेत बघा, आहेत की नाही, जे उच्च शिक्षित आहेत परंतु ते दुःख भोगतातच आहे ना. परंतु प्रज्ञावंत जो व्यक्ती असतो ना, तो दुःख भोगत नाही. कारण काय? या शब्दाचाच अर्थ इतका महान आहे. तुम्हाला आता याचा मी शब्दाचा एक अगदी साध्या भाषेमध्ये मी तुम्हाला अर्थ सांगतो. हा इथे प्रज्ञा हा शब्द आहे. ओके, इथे आहे पज्ञा, पण आपण मराठीतून काय म्हणतो? प्रज्ञा. तर ज्ञा म्हणजे काय? ज्ञा म्हणजे काय? जाणणे. हा, जाणणे. आलं लक्षात? जाणणे. ओके, आणि त्याला प्र लावलेला आहे. तो आहे काय आहे? प्र काय आहे? तो उपसर्ग आहे. ओके, तर तो का लावलेला आहे? कारण जाणण्यामध्ये विशेषता दाखवण्यासाठी, परिपूर्णता दाखवण्यासाठी तो प लावलेला आहे, प्र लावलेला आहे. तसा जसं ज्ञाला इथे काय आहे? प जोडलेला आहे. म्हणजे प्रज्ञाचा काय झाला? पज्ञा. ओके, आता पज्ञा म्हणजेच काय? जाणणे म्हणजे काय? जी गोष्ट जशी आहे तशी जाणणे, त्याला प्रज्ञा म्हणतात. ओके, जर एखादा व्यक्ती क्रोधाने बोलत आहे तर त्याच्या क्रोधाने बोलण्याचा माझ्यावरती काहीही परिणाम होत नाही. कारण का? की मी माझ्या जाणीवेने किंवा माझ्या प्रज्ञेने मला त्याचं कळतं आहे की याचं चित्त जे आहे द्वेषाने, क्रोधाने काय आहे? समाहित झालेला आहे. म्हणजेच काय? भरलेला आहे क्रोधाने. ही जी दृष्टी जी आहे ना, त्याला प्रज्ञा म्हणतात. किंवा एखादा व्यक्ती मोहामध्ये बोलतो आहे आणि हे मला कळतं आहे की हा याचा मोह आहे, याच्या मागचं कारण वेगळं आहे आणि त्याला मी प्रतिक्रिया देत नाही, किंवा त्याने मला काही मोहाची गोष्ट जर सांगितली की मोह उत्पन्न होईल, तर मी त्याच्या मोहाला बळी पडत नाही. कारण का? की मला ते ज्ञान प्राप्त आहे. काय प्राप्त आहे? जसं आहे तसं बघण्याची ते ज्ञान मला प्राप्त आहे. तर त्याप्रमाणे मी ते बघतो, म्हणून मी प्रज्ञावंत आहे. म्हणजे प्रज्ञावाला आहे. वंतू हा जो एक पाली भाषेमध्ये एक हे आहे,
त्याला काय म्हणतो, प्रत्यय आहे, प्रत्यय आहे. तर तो ह्या शब्दाला, जसं भगवंत हा शब्द आहे, तर भगवंतु हा जो आहे हा मूळ शब्द आहे आणि भगवंतम त्याची द्वितीय विभक्ती आहे आणि प्रथमा विभक्ती भगवा आहे. तसंच याची प्रथमा विभक्ती काय म्हणून, पन्यवा. आलं लक्षात? म्हणून प्रज्ञा हा शब्द खूप मोठा आहे. म्हणजेच काय, त्याच्या मागचा अर्थ जो आहे तो खूप मोठा आहे. म्हणून शील, समाधी आणि प्रज्ञा हा जो क्रम जो आहे हा तुम्ही कधी चुकवू शकत नाही. प्रज्ञावान व्यक्ती शीलामध्ये प्रतिष्ठित असतो, समाधीमध्ये प्रतिष्ठित असतो आणि ह्या दोघांमध्ये प्रतिष्ठित झाल्यामुळेच त्याला प्रज्ञा प्राप्त झालेली असते. हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे. म्हणजेच काय की ज्या काही घडामोडी घडत असतात त्यामध्ये कोणत्याही प्रकारे आपल्या चित्ताच्या अनुसार काही पण मिलावट करून किंवा आपल्याला जे योग्य वाटेल, सुखकारक वाटेल अशा पद्धतीने बघणे, ऐकणे किंवा करणे असं तो व्यक्ती करत नाही. प्रज्ञावंत तो जशी ती क्रिया घडत आहे त्या पद्धतीनेच तो बघत असतो, त्याला प्रज्ञावंत म्हणतात. तर प्रज्ञावंत भिक्खू म्हणजेच काय, जसं आहे तसा बघणारा भिक्खू. आणि विज्ञातारंग म्हणजे काय की जाणणारा. आलं लक्षात? अख्खातारंग म्हणजे काय, सांगणारा. तथागतो अख्खातारो म्हणजे तथागत काय आहे हे सांगणारे आहे. आलं लक्षात? हा, मग्गदातो म्हणजे मार्गदाता आहे. आलं लक्षात? अशा अक्का म्हणजे काय, सांगणे. तसं इथं विज्ञा म्हणजे काय, विशेष प्रकारचे ज्ञान असणारा व्यक्ती. तर धर्मस्थ विज्ञातारंग पन्यावत्तम भिक्खुं लभिसामी म्हणजे कुठून मला धर्माचा जाणणारा किंवा प्रज्ञावंत भिक्खू लाभणार, असं ह्या वाक्याचा अर्थ आहे. आलं लक्षात? हा, कदा अम्माकं पथना समिज्जन्ति म्हणजेच काय, केव्हा आमची प्रार्थना सफल होते. आता हे वाक्य वर्तमान काळामध्ये आहे म्हणून मी काय म्हटलं, होते. होईल असं म्हटलं नाही, नाही का, होते. कारण मला लगेच कळालं की हे अंती हा जो प्रत्यय जो आहे हा अंती प्रत्यय इथे काय जोडला गेलेला आहे याला. ओके, तर पुढचं वाक्य अजून कोणतं दिसतंय इथे, त्वच्या आपलं कच्या संदर्भाने. तेविसावं वाक्य वाटतंय आपल्याला, कदा. हा, ते तर घेतलं आपण. नंतर 28वं वाक्य दिसतंय, अहं. हा ठीक आहे, अहं तो कर्ता म्हणून आहे. अहं सामिना सद्दिं गेहे विहरंती मोदामी म्हणजे मी स्वामी सोबत. सामिना हा ना जो आहे ना हा तृतीय विभक्तीचा प्रत्यय आहे इथे. ओके, म्हणजे सामिना सद्दिं म्हणजे स्वामी सोबत म्हणजे पती सोबत. गेहे विहरंती म्हणजे घरामध्ये विहार करीत असताना मी आनंदी होतो किंवा होते. आलं लक्षात? आता इथे विहरंती म्हणजे हे इथे स्त्रीच बोलते आहे, कारण अंत अंती, अंतो अंती असं आहे. हे व्याकरण नंतर तुम्हाला कळेल हे. ओके, नंतर 30वं वाक्य पण त्वंगचं आहे बघा. आता त्वंग इथे करता आहे तर क्रियापद नक्की कशामध्ये असणार, क्रियापदाला कोणता प्रत्यय लागेल, पण सांगा ना जरा. काय ते, अहं करता आहे सर, त्याच्यामुळं मी लागलेला आहे. बरोबर आहे. परंतु ह्या जो विहरंती हा जो शब्द जो इथे आलेला आहे हा याला आपलं प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतात. तो तुम्हाला अजून शिकायला वेळ आहे बरं का. हा विहरंती म्हणजे विहार करीत असताना असा त्याचा अर्थ आहे. तर पण याला दुसरी विलांटी आलेली आहे ना, पहिली नाही आली ना. म्हणूनच मी सांगतो की पहिली आली असती तर ते क्रियापद झालं असतं.
परंतु इथे दुसरी अच्छा. वेलांटी आलेली आहे. तर हा जो अंती जो प्रत्यय ह्या विहरला लागलेला आहे तर तो प्रेझेंट पार्टिसिपलचा प्रत्यय आहे. हे ऍडव्हान्स ग्रामर मधला आहे. आता हे आपण अहंग आणि मोदामी याच्याशी आपण कनेक्टेड आहोत, परंतु मध्ये जे काही शब्द येतात त्याचं पण मी तुम्हाला थोडं स्पष्टीकरण देतोय, म्हणजे तुम्हाला भाषांतर कशा पद्धतीने करायचं याची पण तुम्हाला कल्पना येते की नाही. मी जे वाचतो बोलतो त्या पद्धतीने कळतं का भाषांतर कसं करायचं ते? हा सर, एक बार मराठीतून सांगा ना. अहं सामिना सद्दीन वर्तमान काळ धातू. मी स्वामी सोबत हा, घरामध्ये फिरताना आनंदित होते. होते. करेक्ट करेक्ट, बरोबर, असंच त्याचं भाषांतर होतं. आता इथे बघा, त्वंग सुरंग पिवसी तस्मा सा तव पूज्यती असं आहे. आता त्वंग हा करता आल्यामुळे ह्या वाक्यामध्ये 100% सी प्रत्यय क्रियापदाला लागलेला असेल तर तो शोधा कुठे आहे. पिवसी पिवसी. पिवसी म्हणजे ह्या पिवसीचं कनेक्शन कोणाशी आहे? त्वम त्वंग. आलं लक्षात? म्हणजे वर्तमान काळ. हा, तू पितोस, एक वचन. ओके. त्वंग सुरंग पिवसी. सुरंग म्हणजे काय? दारू. म्हणजे तू दारू पितोस. झालं, याचं भाषांतर झालं. आता तस्मा म्हणजे काय? म्हणून. हा, तस्मा म्हणजे काय होतो? म्हणून. म्हणून सा म्हणजे काय? ती. कोणी असेल ती. हे स्त्रीलिंग मधला, आपण पुल्लिंग मध्ये सो म्हणतो, तर स्त्रीलिंग मध्ये आपण काय म्हणतो? सा. आता तव म्हणजे काय? तुझ्यावर तुझ्यावर. तुला. हा, तुझ्यावर. म्हणजे तू दारू पितोस म्हणून ती तुला तुझ्यावर रागवते. रागावते. रागते. हा, पुच्छती म्हणजे काय? रागवणे, झापणे, नाही का, क्रोधित होणे वगैरे वगैरे. बघा किती सुंदर आहे ना. म्हणजे तुम्ही जर एक एक वाक्य एक एक शब्दाचं ग्रामर जर तुम्ही व्यवस्थित शिकलात की लगेच तुमच्या ते लक्षामध्ये येतं. ओके. तस्मा म्हणजे म्हणून ना सर? तस्मा म्हणजे म्हणून ना? काय ते? तस्मा म्हणजे म्हणून ना? हा, तस्मा म्हणजे म्हणून ना? येस येस. तस्माचा अर्थ होतो म्हणून. आता ऍक्च्युली हा ऍडव्हर्ब आहे, आलं लक्षात. परंतु त जो सर्वनाम जो आहे त्याची पंचमी सुद्धा तस्मा आहे, आलं लक्षात. परंतु इथे तो म्हणून या अर्थाने इथे तो म्हटलेला आहे. ओके. आता आपण पाली व्याकरण जे पुस्तक जे आहे त्यामध्ये हे दिलेले आहेत, काय म्हणतात, तर ते बघूया आपण. एक मिनिट. कोण आहे व्यक्ती, काय माहिती. एल म्हणून कोण आहे? एल वरनं नाव होतं. एलवंदन. लीना. हा? प्रभा लीना 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 पटेकर आहे का? प्रभा आहे, राहुल आहे. हो, चुकून राहिला होता आता प्रभाकर. माहिती. प्रभाकर म्हणून आहे कुणीतरी. ठीक आहे, त्यांना नेक्स्ट याच्यातनं आपण हे करून टाकू. मगाशी माझा नव्हता बरं, आता चुकून आता राहिला होता. म्हणजे आपण त्यांना रिमूव्ह करून टाकू नेक्स्ट क्लासमध्ये.
ते प्रभाकरचं अजून चालू आहे सर माहिती. प्रभाकर कोण आहे? त्याचं नुसतं प्रभाकरच नाव आहे का? आता प्रभा येते सर त्याच्यात लिहून. ते काय, मी जर समजा हे स्क्रीन वगैरे इकडे तिकडे केलं ना, तर मला भीती आहे की ते परत मला एवढं जमत नाही त्यामध्ये, त्यामुळे मी ते नाही सर, ते गोंधळापेक्षा ते करणं चुकीचं ठरणार. गोंधळ चालूच नाही. बंद झाला तर मग अडचण येईल ना. तेच ना, त्यामुळे मी हे करत नाहीये. नाही पण ते प्रत्येकाने समजून घ्यायला पाहिजे ना. समजून घ्यायला पाहिजे. आता काय क्रियाविशेषण पण कुठे काय पाहिजे क्रिया? अजूनही माईक चालूच आहे. ते काय झालंय, ते क्लास सुरू करून दिलाय आणि ते कुठेतरी गेले वाटतं निघून. तुम्ही करून द्या सर त्यांचा माईक बंद. हो मीच करतो ते माईक बंद. प्रभाकर माटेकर नाव आहे त्यांचं. प्रभाकर माटे का? बरं. एक मिनिट, म्हटलं फक्त हे क्रियाविशेषण तुम्हाला जे सांगायचं आहे त्याचे पेज नंबर मला बघू द्या. ओके. 39 130. पेज नंबर सर? पेज नंबर 39 किंवा 38. हे बघा, हे आले या ठिकाणी. तर बघा या ठिकाणी बघा, हे जे पाली व्याकरण जे पुस्तक आहेत या ठिकाणी भरपूर हे दिलेले आहेत. काय म्हणतात त्याला, ऍडव्हर्ब्स दिलेले आहेत. एक मिनिट, मी हे आता थोडा त्रास सहन करून घेऊ आपण त्यांचा, कारण हे जर हे केलं ना मी, तर परत ते सगळं हे करायला फार त्रास होईल मला. ओके, आता बघा इथे कच्ची हा एक शब्द आहे. कच्ची म्हणजे काय? क्या म्हणजे काय? का. नंतर कथ्थ आहे, तो आपण शिकलो. कहा, कथांचा आताच आपण हे घेतला, काय म्हणतात त्याला, कथांची म्हणजे 30 प्रकार. कदा म्हणजे काय? केव्हा. कब. कदाची म्हणजे काय? शायद. म्हणजेच काय? परहॅप्स म्हणतो ना आपण मराठीमध्ये सुद्धा कदाचित म्हणतो, नाही का? कहांग म्हणजे काय? कहा म्हणजे कोठे. कामंग म्हणजे काय? नीचे से. याचा काही विषय नाहीये, तो. नंतर किम म्हणजे क्यों म्हणजे का. जसं की पहिला जो म्हटलं ना आपण, कच्ची. कच्ची म्हणजे पण क्यों आहे म्हणजे का आहे. किंची म्हणजे काय? कुछ कुछ म्हणजे काय? थोडं थोडं, काही काही, नाही का? असा त्याचा हे आहे. नंतर किंसू म्हणजे कसे. जसं की आपण कथांग पण बघितलं. कथांग म्हणजे काय? कसे. तसं किंसू म्हणजे पण काय? कसे.
हा, कित्तावत्ता म्हणजे कब तक, म्हणजे कुठपर्यंत, ऍज लॉंग ऍज आपण म्हणतो ना, त्या पद्धतीने. आता याचे जे उदाहरणं जे आहेत, ते उदाहरणं मी तुम्हाला ना व्हॉट्सअपला टाईपच करून पाठवतो, कारण आपल्याला आता वेळ नाही, आपला क्लास संपेल आता. क्यू म्हणजे काय, कब तक म्हणजे केव्हापर्यंत, म्हणजे कितना म्हणजे काय, किती, असं पण आहे, बरोबर. कुत्थ म्हणजे काय, कोठे. कुदाचन म्हणजे काय, कभी, म्हणजे केव्हा केव्हा, म्हणजे नॉट म्हणजे काय म्हणतात त्याला, डेफिनेटली, कधी 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 कधी. आता एक आपलं ते धम्मपद आहे ना, काय कोणतं धम्मपद आहे ते, न ही वेरेन वेरन, वेराने. वेराने काय काय, वेरेन वेराने हा, वेरेना वे न ही वेरेन वेरानी, वेर काय काय, कुदाचन हा समन्तित कुदाचन हा, कदाचन न संमती उदाचन, न सम म्हणजे कधी कधी ते जे वैर जे आहे ते वैराने कधी कधी संपत नाही, असा त्याचा अर्थ आहे कुदाचन. आता हा जो चन इथे लागलेला आहे, हा म्हणजे इनडेफिनेट या अर्थाने लागलेला आहे. ते पण मी तुम्हाला शिकवेल. ते कसं भरपूर वेळ दिला पाहिजे आणि शांततेने शिकलं तर ते शिकण्यात मजा आहे. कोही म्हणजे काय, कहा म्हणजे कोठे. कोठे शब्दाला खूप पर्याय आहेत. कुत्थ आहे, कुही आहे, कहंग आहे, खूप आहेत. कुहीचन म्हणजे कही म्हणजे कोठे. कुत्र, हे बघा इथे कहा म्हणजे कोठे. आता हा त्र आपण म्हणतो की पालीमध्ये नाहीये, पण इथे हा कुत्र याच्यातून आलेला आहे, संस्कृत मधून. ओके. आणि क्व म्हणजे काय, इथे पण कोठे, कहा. ओके. आता हा चन म्हणजे कुच वगैरे, हे जे आहे हे तुम्हाला नंतर शिकवेलच. आता तुम्हाला थोडक्यात एक दोन याचे जर उदाहरण जर दिले तर म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता इथे कच्ची म्हणजे क्या, आलं लक्षात. आता इथे जर मी म्हटलं कच्ची त्वंग गामंग गच्छसी, कच्ची त्वंग गामंग गच्छसी म्हणजेच काय, काय तू गावाला जातोस, काय तू गावाला जातोस. हा, काय तू गावाला जातोस, असं त्याचा अर्थ होईल. तर कच्ची, वाक्य सर परत सांगा. वाक्य जरा परत सांगा. हा, कच्ची त्वंग गामंग गच्छसी, अशा पद्धतीने. एक मिनिट, मी ट्राय करतो. जर दोन्ही स्क्रीन जर समजा याला आल्या तर तुम्हाला दिसते ना स्क्रीनवरती. हो सर. हो सर, येस सर. हो सर. एक मिनिट, तुम्ही व्हॉट्सअपला टाकलाय सर. हा मी टाकलेलं आहे असं वाटतं मला. बरोबर बरोबर. हा हो टाकलाय सर. तुम्हाला आता स्क्रीनवरती हा दोन्ही दिसतात दोन्ही हो दिसतात सर, सर. दोन्ही पार्ट दिसत आहेत. व्हेरी व्हाईट बोर्ड छान छान छान. आणि बुक पण. वा वा वा, छान जमलं मला. तर बघा आता तुम्हाला, अभिनंदन हा अभिनंदन सर. हा, आता तुम्हाला मी लिहून पण दाखवेल आणि इथे पण दिसेल बघा. तर बघा एक मिनिट, कच्ची त्वंग गामंग गच्छसी. ठसी. ओके. म्हणजेच काय, काय तू गावाला जातोस, अशा प्रकारचं तुम्ही प्रश्नार्थक वाक्य बनवू शकता. ओके. नंतर दुसरं काय आहे, कथ्थ म्हणजे काय, कोठे. हा, कथ्थ कथ्थ त्वंग गामंग गच्छसी म्हणजेच काय झालं, त्याचं भाषांतर कसं होईल,
कोठे तू गावाला जातोस? हा? आलं लक्षात? कोठे तू गावाला जातोस म्हणजे ऍक्च्युली कोणत्या गावाला जातो हे विचारायचं आहे, परंतु आता कसं आहे वेगवेगळ्या पद्धतीने आपण जसं मराठीमध्ये पण विचारतो त्या पद्धतीने इथे आहे. ओके. किंवा नुसतं तुम्ही असं म्हटलं त्वं कथ्थ गच्छसि, तर याचा अर्थ काय होईल? तू कुठे जातोस, कुठे जातोस? नाही का? तू कुठे जातोस. व्हेरी सिंपल. नंतर काय आहे? कथनची म्हणजे काय आहे? कथनची किसी. किसीचं कशा प्रकारे? किसीचं मराठीतून काय होईल? किसी 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 आदमी ने किसी आदमी ने आपको देखा असं म्हणता येईल का इंग्रजीमध्ये? कोणता येते सर? हा किसीने कोणीतरी. हा असं होईल. हा कोणी कथांची कोणीतरी इथून गेलं असं पण. पुग्गलो, कथांची पुग्गलो, कथांची पुग्गलो तुवं पस्सी म्हणजे किसी व्यक्तीने तुला पाहिले का असं असं याचा अर्थ आहे. कथनची पुग्गलो, कोणत्या व्यक्तीने तुला पाहिले का? हा असं म्हणता येईल. पश्चिमी का भूतकाळ घेतला कारण ते त्या पद्धतीनेच आपल्याला त्याचं भाषांतर किंवा काय नाही पश्चती म्हटलं तरी चालेल. म्हणजे बघतो म्हणजे कोणत्या व्यक्तीने तुला बघतो का असं नाही, पण इथे भूतकाळच ओके राहील. ओके. कदा कोणी बघितले का असं? कदाचं काय होईल? कसं वाक्य होईल? कदा म्हणजे केव्हा. म्हणजे कदा त्वं गच्छसि गेहां आगच्छसि. ओके. बघा मी कसं वाक्य तयार केलं? कदा त्वं मह्यं गेहां आगच्छसि म्हणजेच काय? तू माझ्या माझ्या घरी केव्हा येणार आहेस? केव्हा येणार? आता इथे बघा, केव्हा तू माझ्या, मह्यं म्हणजे माझ्या, गेहां म्हणजे काय? घराला किंवा घरास, म्हणजे येणार. ओके. नंतर पुढे काय आहे? किंची म्हणजे काय? म्हणजे थोडं थोडं. तर त्याचं वाक्य तर आपण काय? अहं किंची पाली भाषा जाना काय येईल इथे? मी. करेक्ट. जानामी. अहं किंची पाली भाषा जानामी म्हणजे याचा अर्थ काय झाला? मी थोडी थोडी पाली भाषा थोडीशी पाली भाषा जाणते. थोडी पाली भाषा जाणते. ओके, बरोबर. ओके. जाणतो. आता किंसू म्हणजे काय? कैसे. तर आपण त्याचं कथनचं पण आपण वाक्य घेतलेलं आहे नाही का? याचं उदाहरण घेतलेलं आहे. कथं त्वं उदधिं पारितुम आकांक्षत असं एक वाक्य घेतलं ना आपण. म्हणजे तुम्ही हा समुद्र पार कसे करणार वगैरे आठवतंय ना? आता जस्ट घेतलेलं. ओके. कित्तावत्ता म्हणजेच काय? कुठपर्यंत.
म्हणजे काय कप्तक म्हणजे कुठपर्यंत. इदानी त्याचं उदाहरण देतो मी. इदानी इदानी इत्तावत्ता इत्तावता पाली भाषा मयं मयं हे सिक्खांब म्हटलेलं मी, तर हे कोणत्या काळामध्ये झालं? अनेक वचन आहे सर. वर्तमान हे उत्तम पुरुष भूतकाळात होईल सर. उत्तम पुरुष एकवचन. कारण मयंग हे काय आहे? उत्तम पुरुषाचं अनेक वचन आहे सर. अनेक वचन. किंम नाही का? तर याचा काय अर्थ झाला? आता कित्तावत्ताने आपल्याला बघायचं आहे ना, तर कित्तावत्ता म्हणजे कुठपर्यंत, म्हणजे आता कुठपर्यंत पाली भाषा आम्ही शिक्षा म्हणजे शिकलो. व्हेरी गुड, आम्ही शिकलो. म्हणजे आता कुठपर्यंत म्हणजे किती पोर्शन आपण पाली भाषा आम्ही शिकलो असं इथे. इवन गौतम बुद्ध पण आपले ते आलार कलाम आणि कोण दुसरे कोण त्यांचे शिकवणारे? उदक रामपुत्र. उदक रामपुत्र. तर त्यांना पण बघा, त्यांच्याकडे शिकल्यानंतर ते विचारतात कित्तावत्ता आणि सिक्खामी म्हणजे मी आतापर्यंत काय शिकलो आहे. तर ते मग सांगतात की आतापर्यंत पहिला जो गुरु आहे तो चौथं ज्ञान शिकवतो आणि नंतर असं विचारतात. कप्तक क्यू म्हणजे पण कप्तक. ओके. कोणत्या मॅडम आहे या? तोच प्रभाकर माते. शोभा. इथे संपून टाका. हो सर, खूप डिस्टर्ब करतात, काही कळत नाही मग. हे अशा प्रकारचे वाक्य मी जे बनवून तुम्हाला शिकवले आहेत ते तसे तुम्ही प्रयत्न करा. त्याच्यातले हे जे वाक्य जे आहेत, आपले शब्द जे आहेत ते लिहून तुम्ही नवीन हे ओके.